त्यासाठी दोन गोष्टी महत्वाचे की जे तुमचे चर्चचे अधिकारी आहे, लीडर्स आहे, पाळक आहे, त्यांनी सर्वात पहिले तुम्हाला ते काम काय आहे, तुम्हाला काय करायचं याची जाणीव करून देणं आणि त्या कामाला तुमच्या हाती देणं. आणि नंबर 2 हे देखील आहे की मला देखील जर ते काम मिळालेलं आहे तर मी त्या कामाला प्रामाणिकपणे देवाला भिवून करावायचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही म्हणणार की नाही, पाळक साहेबने ह्यांना दिलं, पाळक साहेबांनी त्यांना दिलं, मग मलाच काही नाही दिलं. जाऊ दे, मी करत नाही. त्यामध्ये कदाचित मंदिरात येण्यासारखं पण सोपं साधं काम आहे आणि ते आपण जर करत नाही तर मला सांगू द्या, हिशोब मला द्यायचा नाही. मी बोलणारा काम आहे, प्रवृत्त करण्याचं काम आहे, उत्तेजित करण्याचं काम आहे आणि मोटिवेट करण्याचं काम माझं आहे. परंतु शेवटी हिशोब देवाच्या समोर तुम्हाला आणि मला द्यायचा आहे. आणि तेव्हा तुम्ही ही कंप्लेंट करू शकत नाही की मला माहीतच नव्हतं. देव म्हणाल, जगातल्या सगळ्या गोष्टी तुला कळत होत्या, परंतु ह्या जगामध्ये तुझ्यासाठी जे कार्य मी नेमून दिलेलं होतं ते करण्याकरिता तू ते जाणून का घेतलं नाही. आणि यासाठी आज जो विषय आहे त्यासाठी आपण एक वचन वाचूया आणि त्यानंतर आपण आजच्या त्या 5 मुकुटांकडे जाणार आहोत, ज्याच्याबद्दल मला शिक्षण द्यायचं आहे आणि पुष्कळ दिवसापासून मी ते अनाऊन्स करत आहे. आणि अनेक जणांनी मला मागच्या वेळेस पण सांगितलं, ज्यांना मी ऑनलाईन संदेश द्यायचं, पाळकसाहेब लवकर सांगा ना, किती वेळ लावत आहे. म्हटलं थांबा, वेळ आल्यावर मी सुरू करेल. मला असं कदाचित वाटलं की आज शक्य होणार नाही, कारण की ओजस नाशिकला गेला होता आणि तो इथं नव्हता. आणि तो नसल्यामुळे मग अनेक गोष्टी मला ज्या स्क्रीनवर आपल्या सर्वांना दाखवायच्या ते मी करू शकलं नसतं. परंतु तो रात्री 10ला पोहोचला, सकाळी 4:30ला नाशिकहून इथे पोहोचला आणि थोडा वेळ झोप काढून तो लगेच इथे उभा आहे. प्रेज द लॉर्ड. माझं काम काय आहे ते त्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्यामुळे माझं काम अडतं आणि ते काम तो आल्याशिवाय होणार नाही याची जाणीव मला आहे. हो प्रियांनो, देव देखील अनेक काम देवाचे तुमच्या आणि माझ्यामध्ये अडलेले आहेत. लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. असं नाही की कोणी दुसरा ओजस नाहीये किंवा दुसरा प्रोडक्शनचा व्यक्ती करू शकत नाही, परंतु देवाने तुम्हाला म्हणजे ओजसला जी जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडावी आणि त्याच्यामुळे मग मला पुढचं कार्य करता येत. एकमेकांवर आपण डिपेंडेंट आहोत आणि धन्यवाद असो त्या देवाला की तो तुमच्यासाठी आग्रही. वचन वाचूया. 2 तिमोथी 4 अध्याय आणि वचन 8. 2 तिमोथी 4 आणि 8 यामध्ये संत पौल एका मुकुटाच्या संदर्भात म्हणत आहे आणि ते काय आहे ते आपण वाचूया. लोकल वाचायला 4:8 2 तिमोथी. काय सापडत नाहीये? जे राहिले ते हेच की माझ्यासाठी एक नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, प्रभू तो देव, तो परमेश्वर, तो येशू, तो मुकुट त्या दिवशी मला देणार आहे. तो केवळ मलाच नव्हे, त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही तो देईल. एक वचन आपण सर्व एकत्ररित्या बोलूया की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. बोला, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, हे संत पौल म्हणतो. आणि शेवटी तो काय म्हणतो? जे लोक त्याचं प्रकट होणे ज्याला प्रिय आहे त्यांना सर्वांना देखील तो देणार आहे. ठेवला आहे म्हणजे काय?
तुमच्यासाठी त्यांनी एका बाजूला काढून ठेवलं आहे की हा व्यक्ती जे आहे, जसं ब्रदर कदम आहेत आणि ते कदम ब्रदरसाठी हा मुकुट ठेवलेला आहे, ते येतील आणि तो मुकुट धारण करतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हा मुकुट जे ठेवतील ते त्यांच्यासाठी जर दिलेला आहे तर ते तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर देऊ इच्छितो. आता प्रश्न हाच येतो की तुमच्या आणि माझ्यासाठी कोणता मुकुट ठेवलेला आहे हे तुम्हाला आणि मला माहित नाही. आणि जर ते माहीत नाही तर आम्हाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण की प्रत्येकाला मुकुटाची गरज काय आहे हे आता आपण पुढे बघणारच आहोत. आणि मुकुटाशिवाय तुमचं आणि माझं देवाच्याकडे जाणं आणि विशेष करून त्या न्यायाच्या समोर अग्नीच्या द्वारे जी परीक्षा मागच्या 2 संदेशामध्ये मी सांगितलेले, त्याच्यामध्ये तुमचं चमकणं म्हणजे तुमचं कार्य हे मौल्यवान धातूच्या द्वारे केल्या करण्याने ते जेव्हा अग्नी त्याच्यावर येईल, ज्वाला त्याच्यावर येतील, ते चमकणार आहे आणि चमकणाऱ्या व्यक्तींना मुकुट आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यांचं कार्य जळून जाणार आहे, जे लाकडाचं आहे, भुस्याचं आहे, ते कार्य जळून जाणार आहे, त्यांना देखील त्या देवाच्या राज्यात प्रवेश आहे, परंतु त्यांना तोटा होणार असं संत पौल म्हणतो, कारण की त्यांना मुकुट मिळणार नाही. आणि ह्यासाठी आज आपण या वचनाकडे जात असताना मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले की न्याय वेगवेगळ्या 3 जागेवर होणार आहे. न्याय वेगवेगळ्या 3 जागेवर होणार आहे. तर मला सांगू द्या, सगळ्यात पहिला न्याय कुठे झालेला आहे? सांगा, सगळ्यात पहिला न्याय कुठे झालेला आहे? झालेला आहे. भूतकाळ होणार आहे नाही, हो झालेला आहे. मी 3 न्याय सांगितले, एक अंतराळात, एक पृथ्वीवर आणि तिसरा स्वर्गात. आता येते माग त्याच्यात नाही आलेली आपल्याला. तर मला सांगू द्या की सगळ्यात पहिला न्याय कुठे झालेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर, ज्यावर तुमचा आणि माझा न्याय व्हायचा होता, परंतु येशू ख्रिस्ताने काय घेतलेला आहे? स्वतःवर तो न्याय घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथून न्यायस्थानावर असलेलं ठिकाण म्हणजे वधस्तंभ, जे तुमच्या आणि माझ्यासाठी नेमलेलं होतं. म्हणजे आपल्याला मृत्यू होती का? कारण की पापाचं वेतन आणि मरण हे आहे, म्हणजे सगळ्यांनाच मरायचं आहे. काही लोक म्हणतील, बाबा बाळक साहेब काय तुम्ही म्हणताय, पापाचं वेतन मरण सगळ्यांनाच मरायचं आहे. यस, सर्वांनाच मृत्यू आहे, परंतु तुम्हाला आणि मला वधस्तंभावर येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन विदित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन, आणि जो मेला असला तरी तो, परंतु कशासाठी तो मेला असला? वधस्तंभावर आम्ही जेव्हा पापांसाठी मरतो आणि म्हणतो, देवा जे पाप मी केलेले आहे त्या वधस्तंभाच्या जवळ मी कबूल करतो, वधस्तंभावर वाहणार तुझं परम पवित्र रक्ताच्या द्वारे तुम्हाला शुद्ध कर, आणि त्यामुळे तिथे आमचे अधर्म आणि पाप येशूवर लादले जातात, आणि तिथे तुम्हाला आणि मला मुक्तता म्हणजे तारणाचा लाभ होतो. आणि तारणाच्या लाभामुळे तुम्हाला आणि मला त्याचे पुत्र व त्याची कन्या म्हणून, त्याचा दास आणि त्याचा सेवक व सेविका म्हणून देव नेमतो. प्रेज द लॉर्ड. जे देवाचे आहे त्यांनी रिकामे बसता कामा नाही. प्रत्येक व्यक्तीला काम दिलेलं आहे, आणि कामाचं प्रतिफळ आत्ताच लिहिलेलं आहे की माझ्यासाठी मुकुट ठेवलेला आहे. त्या मुकुटासाठी तुमची आणि माझी जीवनाची धाव आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना असं वाटतं, अरे माझ्या जीवनामध्ये मी माझ्या मुलांना सुंदर घर देऊ शकलो नाही, माझ्या मुलांना शिकवू शकलो नाही, माझ्या मुलांचा विवाह बघू शकलो नाही, माझ्या ज्या घरामध्ये शांती आणि आनंद आणि पत्नीला सुख देऊ शकत नाही. पत्नी म्हणाल की खरोखर या घरामध्ये राहत असताना मी योग्य प्रकारे पत्नीचा जो रोल आहे तो मी तिथे घरासाठी किंवा कुटुंबासाठी देऊ शकले नाही. अशा प्रकारे अनेकदा अनेकांचे आत्मे, ज्याला म्हणतो, अतृप्त राहतात. हो प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टी जगापुरताच मर्यादित आहे. तुम्हा आणि मला ह्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे, किंवा या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये की मी माझी जीवनाची धाव संपवली. तेव्हा संत पौल कसा म्हणतो बघा, 4 आणि 6 मध्ये, कारण आता माझं अर्पण होत आहे
आणि माझा प्रयाण काळ म्हणजे आता त्या मृत्यूच्या नंतर वर जाण्याचा समय जवळ आलेला आहे आणि जे सुयुद्ध मी केलेलं आहे त्याची धाव मी आता संपवत आहे, परंतु मी विश्वास राखलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इथे तुम्हाला असं वाटतं का पौल असं कुठेतरी म्हणतो की नाही 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 माझं हे करायचं राहिलं, माझं ते करायचं राहिलं? नाही नाही, तो समाधानी आहे. तो समाधानी आहे की ज्या कार्यासाठी सुरुवातीला मी काय करत होतो, मी छळत होतो, त्या देवाने मला जेव्हा निवडलं आणि म्हटलं की तू पावला शावला तू माझा काय छळ करतो, त्यानंतर माझं बदललेलं जीवन, संपूर्ण जीवन, उर्वरित जीवन मी येशूला दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता जेव्हा मी धाव संपवत आहे तर ते जीवन येशूमध्ये मला ते जीवन लाभलेलं आहे. आणि यासाठी हे जीवन घेऊन आपण वाटचाल करत असताना ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रथम सर्वात पहिले न्याय जो तुमच्या आणि माझ्यावर उतरणार होता, तो न्याय प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. त्यामुळे आता यापुढे तुम्हाला न्यायाच्या समोर तर जावं लागणार आहे, परंतु तुम्हाला दंड होणार नाही. कारण की जे ख्रिस्तामध्ये आहे त्यांना निश्चितच न्यायाच्या समोर जावं लागणार नाही. त्यापासून ते पुढे गेलेले लोक आहेत. आणि सर्वात प्रथम आपल्याला जसं सिस्टरने देखील सांगितलं की सर्वात प्रथम आकाशामध्ये न्याय होणार आहे, अंतराळामध्ये न्याय होणार आहे. आणि त्या न्यायाच्या समोर परत दोन कॅटेगरी आपल्याला दिसून येणार आहे. एक जाणार आहे पुढे आणि एक जाणार आहे मागे. एक जाणार आहे देवाच्याकडे अंतराळात त्याची पुत्रकन्या आणि वधू म्हणून, आणि दुसरे उर्वरित लोक जाणार आहे कुठे जाणार आहे, ट्रिब्युलेशन कडे किंवा महासंकटाच्या काळामध्ये जाणार आहे. आणि जे वर जाणार आहे त्यांना वधू किंवा मंडळी म्हटलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मग बाकी खाली राहिले त्यामध्ये मंडळीचे लोक नसतील का? असतील, ते देखील मंडळीचे लोक आहे, परंतु ते ख्रिस्ती असून देखील जी जबाबदारी त्यांना दिलेली आहे, जे काम दिलेलं आहे, जी नेमणूक दिलेली आहे ती त्यांनी पार पाडली नाही. त्यामुळे ते आता खाली आहेत आणि त्यांच्यासाठी कठीण समय आहे. आणि हा समय कुठे होत आहे? हा जो होत आहे तो वाच्यात आपण ऐकलेलं आहे की ते द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, म्हणजे ख्रिस्ताच्या न्यायासनाच्या द्वारे मिळणारा जो आशीर्वाद आहे तो तुमच्यासाठी आहे. पण तिथे देखील दोन भाग मी सांगितलेले आहे की ज्यांचे काम जळून जाईल त्यांना तोटा म्हणजे विदाऊट मुकुट जाणार आहे, आणि ज्यांचं काम संपत आहे त्यांना लाभ होणार आहे, त्यांच्या मस्तकी मुकुट. आणि ते कोणते मुकुट, त्याकडे आज आपण जाणार आहोत. दुसरा जो न्याय होणार आहे, सेकंड नंबरचा न्याय आहे, तो पृथ्वीवर होणार आहे. आणि ते देखील मी तुम्हाला सांगितलं, मी परत रिवाइज करतो, त्याच्यामध्ये राष्ट्रांचा न्याय होणार आहे. राष्ट्रांचा न्याय होणार आहे, व भविष्य काळामध्ये होणार आहे, ज्याला आपण म्हणतो की येशूचं आपल्याला जो समय आहे ट्रिब्युलेशनच्या नंतर आणि त्याच्यानंतर 100 वर्ष 1000 वर्षाचा जो आहे काळ मिलेनियम, त्याच्यानंतर होत आहे. आणि त्याच्यामध्ये राष्ट्राचा न्याय म्हणजे त्याचे निवडलेले लोक, ज्याला आपण यहुदी म्हणतो, ते त्या मसीहाला ओळखणारे लोक परत एक वार काय होणार आहे, त्याचे लोक म्हणून त्याचं राष्ट्रावर न्याय करणार आहे. परंतु ज्यांना मेंढरं म्हटलेलं आहे आणि उरलेले काय होय, शेड आहे. आणि तिसरा न्याय, जेव्हा पृथ्वी टळून गेलेली आहे, आकाश टळून गेलेले आहे, तेव्हा पृथ्वी पण नाही, आकाश पण नाही, आणि स्वर्गामध्ये एक सिंहासन आहे, ज्याला म्हटलेलं द ग्रेट व्हाईट थ्रोन, म्हणजे शुभ्र सिंहासन. आणि त्याच्यासमोर नुसते पापी लोकांचा न्याय होणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना सार्वकालिक मरण आहे, आणि त्या अधोलोकामध्ये आणि अधोलोकासह मरणसह ते त्या अग्नीच्या कुपामध्ये टाकले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. एक अंतराळात, पृथ्वीवर आणि त्याच्यानंतर स्वर्गात, हे 3 न्याय झालेले आहे. आणि हे न्याय होत असताना तुम्हाला आणि मला जे विश्वासणारे आहे त्यांना पहिली आणि सर्वात महत्वाची संधी आहे, ज्यामध्ये तुम्हाला अंतराळात घेतलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना असं वाटतं की मला अंतराळात घेतलं जाणार आहे? प्रेज द लॉर्ड. हात वर करा. अंतराळात येशू कधी देखील येऊ शकतो. मी रिपीट करत आहे, येशू कधी देखील येऊ शकतो. आणि हा जे संदेश आहे तो तयारीचा संदेश आहे, आणि त्याच्याबद्दल मी पुष्कळ गोष्टी सांगितल्या.
आणि जास्त वेळ न घालवता मी त्या न्यायासनाच्या नंतर येणार आहे त्या थ्रोनकडे, आणि त्या थ्रोनकडे किंवा त्या मुकुटच्याकडे, त्या दिवसाला ज्या दिवशी मुकुट देण्यात येईल न्यायासनाच्या समोर, तर त्याला म्हणतात मुकुट दिन, द क्राउनिंग डे, द क्राउनिंग डे असं म्हणतात आहे. आणि यासाठी संत पौलांनी देखील एक सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे, आणि त्यामध्ये ते उदाहरण देत असताना आपल्याला त्यांनी त्या समयच्या खेळांचं उदाहरण दिलेलं आहे. स्पोर्ट्स आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये म्हणजे ईशाच्या अगोदर देखील ऑलिम्पिक गेम्स सुरू झालेले होते, आणि त्या काळामध्ये जे विजेता होते त्यांना काय देत होते? जैतुनाच्या रोप्याचं मुकुट तयार करून देत होते. कशाचं करून देत होते? जैतुनाची जी वेल होता ते वेल ते गुंफत असल, आणि विजेता खेळाडूंना काय करत होते? त्या काळामध्ये ग्रीक समय होता, हा ग्रीक, लक्षात ठेवा ग्रीक समय, त्याच्यानंतर रोमन आलेले, रोमनच्या अगोदर ग्रीक आहे, आणि ग्रीकच्या समयामध्ये हे सर्व त्यांना विजेत्यांना तो मेडल देत होते. आज देखील आपल्याला माहिती आहे ऑलिम्पिक गेम्स त्याच समय सुरू झालेले गेम्स आहे. परंतु हा मुकुट, या मुकुटाबरोबर संत पौल म्हणतो हा नाशवंत मुकुट आहे, कारण की हे वेल किंवा हे जे काही फांद्या त्याच्या डोक्यामध्ये गुंफून ठेवलेले ते फार दिवस राहणार नव्हते, ते सुकून जाणार होते. परंतु जो मुकुट देव तुम्हाला देणार आहे तो सार्वकालिक मुकुट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते त्याच लोकांना मिळालेलं आहे ज्यांना सार्वकालिक जीवन आहे. या शरीराला या समय मुकुट देताच येणार नाही, कारण की तुमचं शरीर नाशवंत आहे, पण आपल्या शरीरामध्ये एक घटक आहे ज्याला आत्मा आहे, तो देवाचा आहे, देवाकडे जाणार, आणि ते अलौकिक शरीराला एक मुकुट देवाने ठेवलेला आहे. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की ते सार्वकालिक मुकुट आहे, त्याचकडे आपण बघत आहोत. परंतु त्या काळामध्ये एक आणखीन घटना घडत असते. त्या काळामध्ये जे गुन्हेगार होते, कैदी होते, त्यांना त्या काळामध्ये एक मोठा स्टेडियम असे, आणि स्टेडियममध्ये त्या लोकांना काही ज्यांना शिक्षा द्यायची त्यांना आज सोडत असे, त्यांना युद्ध लढायचं असं, आणि त्यांच्या हातात हत्यार नसायचे, आणि मग ते युद्ध लढताना जर ते जिंकले तर त्यांना परत एकदा प्राण मुक्ती मिळत असे, किंवा त्यांना त्या आजार किंवा त्या दोषापासून सुटका देत असं, किंवा प्राणी असे आणि प्राण्यांच्या मध्ये त्यांना सोडण्यात यायचं, आणि ते जर वाचले तर त्यांना त्यापासून मुक्ती देण्यात असे. आणि अशा प्रकारे तो ग्रीक समय होता. आणि आज देखील ते मोठे मोठे स्टेडियम आपण जर तिथे गेले ते दिसतात, आणि तिथे एक मोठं सिंहासन असतं, त्याला बेमा असं शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्याच्यावर जज बसत असेल, आणि तो जज निवडक लोकांना काय देत होता? विजेता लोकांना काय देत होता? मुकुट देत असे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यानंतर ऑलिम्पिक गेम्स आले, आणि त्यानंतर मुकुटच्या जागेवर आता मेडल्स आलेले आहे ना. आता 3 प्रकारचे मेडल आहे: गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल. आणि अशा प्रकारचे हे मेडल तुम्हाला देत असते. परंतु त्या काळामध्ये जेव्हा संत पौल देखील आहे, त्या काळामध्ये मेडल नव्हते, त्या काळात काय होतं? मुकुट होते. आणि त्यामुळे त्या मुकुटाचं उदाहरण देत संत पौल सांगतो, परंतु हे मुकुट देत असताना त्यांनी त्या स्वर्गाकडे बघितलं तर त्याला असं दिसून आलं की स्वर्गामध्ये देखील मेडल नाहीये, तो मुकुट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की वचन असं सांगतं की सर्वांनी अशी धाव धावायची की तुम्हाला तो युद्ध जिंकलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हारणाऱ्याला आता पहिला, दुसरा, तिसरा प्रकारच नाहीये. जे जिंकले त्यांनाच मुकुट, हारले ते मागे किंवा बाहेर, तिथे आता मधला रस्ता नाही. त्यामुळे मुकुट याला महत्व आलंय, मेडलला नाही की पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, किंवा कधी कधी आपल्याकडे माहिती आहे की प्रोत्साहनासाठी एक सर्टिफिकेट द्यायचं असेल, किंवा 4था नंबर आला, 5वा, चला ह्याला पद द्या, कॉन्सोलेशन प्राइज आहे, आणि ह्यालाही द्या. तसा काही आता तिथे प्रकार नाही. तर त्यामुळे संत पौल इथे असं म्हणतो की मी असं धावतो की मला मुकुट मिळाला पाहिजे, आणि त्या दिवशी तो देव मला मुकुट देणार आहे. आणि यासाठी आपल्याला 5 मुकुट दिलेले, वजस 5 मुकुट दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्या मुकुटाकडे जाणार आहोत. हाफ स्क्रीन घे. आणि त्यामध्ये पहिल्या मुकुटाला म्हटलं द क्राऊन ऑफ लाईफ, जीवनाचा मुकुट. आता मी परत एक बार रिपीट करतो की सर्व जे 5चे 5 मुकुट आहे, आणि ते 5 मुकुट जे आहे ते नव्या करारामध्ये दिलेले,
आणि या नवा करारामधूनच आपण या पाची मुकुटाचा विचार करणार आहोत की यापैकी मी काय काम करतो आणि मला कोणता मुकुट ठेवलेला आहे, आणि जर तो मुकुट ठेवला आहे तर तो मला मिळवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी रिपीट करतो, कोण कोण जण काम करत आहे सांगा बरं मंडळीमध्ये. येशूची सेवा कोण कोण करत आहे? 2-3च लोक हात वर करत आहे. बाकीचे लोक काय नसतं बघायला आलेले का? प्रेक्षक टाळ्या वाजवायचे निघून जायचे नाही. इथे प्रत्येक जण देवाचे कामकरी आहे, स्टीवर्ड आहे. मी परत एक, तुम्हाला ही जर बाब कळत असेल तर आपण मुकुटापासून, त्या स्पर्धेपासून आत्ताच हारून गेलेल्या, आत्ताच आपण बाहेर झाले स्पर्धेतून, तर मुकुटच मिळणार नाही. आणि एक मुकुटचं एक चित्र आहे, हर्ष दाखव मुकुटाचं एक चित्र, ज्याच्यामध्ये येशू आहे मध्ये आणि चहू बाजूला मुकुटवाले लोक उभे आहे, आणि त्याच्यामध्ये काही लोक असे आहेत, आणि तिला स्क्रीन मोठी कर, एकच व्यक्ती येशू मध्ये उभे आहे आणि एक मुकुट आहे, की अनेक लोक असे आहे ज्यांच्या डोक्यावर मुकुट नाही, असे देखील आम्हाला पात्र दिसून येणार. तर पहिल्या मुकुटाकडे जाऊया, आणि त्या पहिल्या मुकुटाकरिता आपण याकोबाचं पत्र आणि पहिला अध्याय आणि 12 वचन काढूया, आणि येशू ख्रिस्ताचा बंधू येणे प्रकारे त्या मुकुटाच्या बद्दल सांगत आहे. याकोब 1 आणि 12. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला पहिला मुकुट, ज्याला जीवनाचा मुकुट म्हटलंय, द क्राउन ऑफ लाईफ, परीक्षेत उतरल्यानंतर त्याला मिळेल. हायलाइट्स करा, पहिला मुकुट आहे आणि त्याचं नाव आहे जीवनाचा मुकुट, द क्राउन ऑफ लाईफ. आणखीन एक वचन आपण घेऊया, आणि त्याद्वारे देखील प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि याचं 10वं वचन, यामध्ये देखील अशाच प्रकारे मुकुटाच्या बद्दल लिहिलेले 2 आणि वचन 10. जे काही तुला सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको, कारण तुमची जर परीक्षा व्हावी, शैतान तुम्हापैकी तुरुंगात टाकल, हाल अपेष्टा केले जातील, मरेपर्यंत विश्वासू राहा, मग तुला मी जीवनाचा मुकुट देईन, मग मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आणि हाल अपेष्टा, छळ, याला हे साधा छळ नाही की बाबा तुरुंगात टाकलं, साधा छळ नाही की तुम्हाला शिव्या दिल्या, साधा छळ नाही की तुम्हाला काठीने मारलं. वचन येणे प्रकारे सांगतं की मरेपर्यंत तू विश्वासू राहा, मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. इथे 2 गोष्ट लक्षात ठेवायचा. इंग्लिशमध्ये 2 शब्द येतात, त्याला पहिली गोष्ट शब्दामध्ये लिहितात अनटू डेथ. अनटू डेथ म्हणजे याच्यामध्ये कंटिन्यू टेन्स आहे, अनटू डेथ किंवा अनटिल डेथ, अनटिल डेथ किंवा अनटू डेथ. आता काही लोकांना मरेपर्यंत विश्वास राहा म्हणजे मी मरत आहे आणि मग मी विश्वास राखलेला आहे तर मी स्वर्गात जाईल, तसं नाही येते. परत एकदा रिपीट करत, मरायचं सगळ्यांनाच आहे, बरोबर आहे, विश्वास सगळ्यांनाच राखायचा, ते पण करेक्ट आहे. परंतु हा तसा विश्वास नाही. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे आता तुला मृत्यू निश्चित केलेली आहे की येशूला सोड नाही तर मर, येशूला सोड मर किंवा मर. तुमच्या डोक्यावर एक तलवार ठेवलेली आहे, हर्षती तलवार, एक तो चित्र आहे की ती तलवार ठेवलेली आहे, आणि ही तलवार बघा दिसत आहे क्लिअर. आता हे तलवार तुमच्या मानेशी आलेली आहे, आणि त्या संताला म्हटलेलं एक तर तू येशूचं नाव सोड नाही तर मरणारा स्वीकार कर. याला त्यांनी म्हटलेलं आहे यामध्ये अनटू डेथ, ह्याला म्हणतात रक्तसाक्षी, ह्याला रक्तसाक्षी ह्याला म्हणतात. यस, मी मरेन पण माझ्या देवाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. मरताना देवाला सोडायचं नाही, मी मरलं तरी मी देवाला सोडणार नाही. ह्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे, कारण की ह्या दिवसामध्ये आपल्या मंडळीत अनेक लोक मरतात आणि विश्वासू राहतात, ते निश्चितच देवाकडे जाणार. ती मृत्यू नाही, ती नॉर्मल डेथ आहे, जी विश्वासाची मृत्यू आहे. परंतु ही मृत्यू विश्वासाची मृत्यू असली तरी ही मृत्यू साक्षी म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे या मृत्यूच्या परिणामास्वरूप त्याला जो मुकुट मिळणार आहे त्या मुकुटाचं नाव आहे, काय नाव सांगा बरं? कोणता मुकुट? कोणता मुकुट? जीवनाचा मुकुट.
ह्याला म्हटलेलं आहे जीवनाचा मुकुट. आणि विशेष करून हे मुकुट घेणारे मॅक्झिमम लोक जे असतील ते ट्रिब्युलेशन काळामध्ये असतील. आता आहे असं नाही की नाही, आपल्याला सर्वांना माहिती की 12 शिष्यांपैकी एकच शिष्य होता ज्याला रक्तसाक्षी व्हावं नाही लागलं. सांगा कोण होता तो? कोण होता त्याला रक्तसाक्षी व्हावं नाही लागला? योहान है ना, एकच होता योहान, जो शेवटी नॉर्मल डेथ मेला. परंतु उर्वरित सर्व जे जेवढे पण प्रेषित होते आणि त्याच्यानंतर जे वडील जण आलेले आहे तर सर्वांना रक्तसाक्षी व्हावं लागलं. कारण की त्यांना सांगितलं येशूला सोड, येशूचं काम सोड, तर तुला जीवन देतो, नाही तर मर. आणि ते मेले आणि आपल्या जीवनापेक्षा त्या सार्वकालिक जीवनाचा लाभ, असा आनंद त्यांनी मानला. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांना जीवनाचा मुकुट, द क्राऊन ऑफ लाईफ मिळालेला आहे. आणि आता जे खाली उरतील आणि त्यांना मग त्यांच्या मानेवरती तलवार ठेवलेली असेल, आणि जर मानेवरती तलवार ठेवलेली असेल आणि मान कापली जाईल, परंतु ते म्हणतील चालेल, मरायला मी तयार आहे. आणि अशा समय त्या मुकुटाला म्हटलेलं आहे जीवनाचा मुकुट. आणि त्यामुळे आता आपण बघितलेलं आहे की मत आपल्याला दिसतं, पाऊल काय म्हणतो, आता माझं मरण जवळ आलेलं आहे. कारण की त्याला माहिती आहे मला एक निश्चितच माझ्या विरोधात जजमेंट आहे की लवकरच मला त्या रोमन राजाच्या द्वारे मृत्यूदंड दिला जाणार आहे. माझा प्रयाण काळ जवळ आलेला. आणि आपल्याला माहिती आहे पौलाला देखील काय व्हावं लागलं, रक्तसाक्षी व्हावं लागलेलं. आणि रक्तसाक्षी व्हायल्यामुळे त्याला माहिती आहे की मला तो मुकुट मिळत आहे, आणि ज्याचं नाव आहे जीवनाचं मुकुट. प्रेज द लॉर्ड. किती लोक जीवनाचा मुकुट घ्यायला तयार आहे? सांगा, हात वर करा. प्रेज द लॉर्ड. यस, हात आपण सर्वांनी वर केलेला आहे. प्रभू करो, किती परीक्षा तुमच्यावर माझ्या येऊ नये. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो की विशेष करून मी त्यासाठीच प्रार्थना करतो की तू परीक्षाच पडू नये, तर काय आपण इथे लिहिलेलं आहे, तर तुला वाईटापासून राहील, ऋणाचं ऋण. म्हणजे मला परीक्षेत पडू नको देऊ, तर मला आपण प्रार्थना करतो. कारण की काय आपल्याला बोलणं फार सोपं आहे, साधं चर्चला येणं आणि घरापर्यंत चर्चपर्यंत येणं हे आपल्याला कष्टदायक वाटतं. तर तलवार मानेवर ठेवली तर किती कष्टदायक आहे याचा विचार करणं तेवढं सोपं नाही. आपण सहज हात वर करून देतो. परंतु प्रेज द लॉर्ड, तुमची तयारी आहे, मला आनंद वाटतो. परंतु एक गोष्ट लक्षात द्या, मरेपर्यंत नाही. आज जरी मी तरुण असला आणि मला मारावं लागल, जसं स्टेफन म्हणतो मारा, परंतु माझा येशू माझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो तयार आहे मला घ्यायला. ती तयारी आहे. म्हातारं होऊन नॉर्मल डेथ किंवा जगिक डेथच्या बद्दल, आजारपणाच्या मृत्यूबद्दल म्हणलेलं नाही. हा पहिला मृत्यू. कळाला सगळ्यांना? कळालं? आपल्या सर्वांनी हात वर केला. पहिला मुकुट तुम्हाला मिळव असं प्रभूच्या नावात मी निश्चितच ह्या वेळेस तुम्हाला शुभेच्छा देतो. सेकंड नंबरचा क्राऊन आहे, क्राऊन नंबर 2. आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे गौरवाचा मुकुट, द क्राऊन ऑफ ग्लोरी. पहिलं पेत्र आणि 5वा अध्याय, आणि त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे 2 ते 4. पहिलं पेत्र. आता हे सगळं आपण लिहून ठेवा, कारण की मी माझं मनाचं काही सांगत नाही, तर इथे पवित्र शास्त्र काय शिकवतं त्यामधूनच मी तुम्हाला सांगत आहे. पहिलं पेत्र आणि 5वा अध्याय आणि 2 ते 4 वाचा पट. तुम्ही आपल्या हाती सोपलेल्या लोकांवर धनीपण करू नका, म्हणजे दादागिरी करू नका, अत्याचार करू नका, तर कळपाला कित्ते व्हा, म्हणजे एक आदर्श व्हा. की जसा आमचा मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त मेंढरांसाठी काय करत आहे, दुःख सहन करत आहे, त्याचप्रमाणे मी देखील माझ्या हाताखाली काम करण्यासाठी दुःख सहन करण्याचा आदर्श मी जिरवल. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, जेव्हा मेंढपाळ म्हणजे मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, हा, आणि खाली बघा लिहिलेलं आहे त्याचा मुकुट असा शब्द लिहिलेला आहे. हा, आणि इथेच थांबा. तेव्हा तुमचं मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, त्याचं नाव प्रभू येशू आहे. तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोंबजणारा हार आणि खाली लिहिलेले मुकुट, द क्राऊन ऑफ ग्लोरी, तो तुम्हाला आणि मला देणार आहे. आता इथे जे मुकुट आहे, पहिला मुकुट कोणाला मिळणार आहे सांगा बरं परत एकदा. कोणा लोकांना देणार आहे देव?
आपण हात वर नका करू, आपण रक्तसाक्षी झालेलं नाही, झाल्यानंतर मिळेल. तर पहिला मुकुट जे रक्तसाक्षी झालेले आहे ते देवाकडे जातील आणि त्यानंतर त्यांना पहिला मुकुट प्राप्त होईल. त्याचा जीवनाशी संबंध आहे. हा दुसरा आहे आणि त्याला लिहिलं गौरवाचा मुकुट. मग हा मुकुट कोणाला मिळणार आहे? चर्चचे पाळक, चर्चचे एल्डर, चर्चचे लीडर्स. प्रेज द लॉर्ड. ज्यांना जबाबदारी दिलेली आहे. कशाची जबाबदारी दिली? लीडरशिपची जबाबदारी दिली. त्यांना मेंढपाळाची जबाबदारी दिली की त्यांनी मंडळी आणि मंडळीच्या संदर्भात जे पण लोक आहे त्यांची जबाबदारी पार पाडायची. परंतु त्याबरोबरच एक घरामध्ये माता आणि पिता देखील आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना तुमच्या मुलांची जबाबदारी दिली. हे पण धनी पण आहे की नाही? नवऱ्याला आपल्या भारतीय भाषेमध्ये काय म्हणतात? धनी. धनी कुठे गेले? धनी लोक आपल्या इकडचे सगळे धनाच्या मागे धनी फिरते आहे सगळे, परंतु ते धनी पण करण्यामध्ये कमी पडत आहे. त्यामुळे त्याला देखील हिशोब विचारला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती जे पाळक आहे, त्यामध्ये मी आहे किंवा समर्पित पाळक साहेब आहे, एल्डर्स आहे, लीडर्स आता आपण निवडलेले आहे, प्रत्येकाच्या बद्दल हे सांगितलेलं आहे की तुम्हाला कळपाला चारण्यासाठी, धनीपण गाजवण्यासाठी ही जी जबाबदारी आहे ती पार जर तुम्ही योग्य प्रकारे पाडली आणि शेवटपर्यंत ती प्रामाणिकपणे, विश्वासूपणे आणि निश्चितच त्यांना घडवण्यासाठी आपलं जीवन वाहून घेतलं तर तुमच्यासाठी एक मुकुट ठेवलेला आहे. आणि तो मुकुट नंबर 2 आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. आणि तो स्क्रीनवर दिसत असताना त्या मुकुटचं नाव आहे द क्राऊन ऑफ ग्लोरी. पुढे त्याच्या सेकंड पिक्चर दाखव. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे, यशाया 2 आणि यशाया 62, 2 आणि 3 घरी जाऊन वाचा. त्यामध्ये देखील या गोष्टीची नोंद केलेली आहे. आणि ह्यासाठी प्रियांनो, खरोखर ज्यांना जितकं जास्त दिलं जाईल त्यांच्याकडून तितकं जास्त घेतलं जाणार आहे. वाचा 2 आणि 3. सर्व राष्ट्र तुझे वैभव पाहतील, राजे आणि अशा प्रकारे तो व्यक्ती आपल्या देवाच्या हातून काय केले, कोणता मुकुट घेणार आहे? तो गौरवाचा मुकुट घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज परत एक बार मी सांगू इच्छितो की मी असो किंवा इथे कोणता पण लीडर आहो, त्याच्यासाठी एक नाव लिहून चिठ्ठी लावून तिथे तो मुकुट ठेवलेला आहे. बघा आता स्क्रीनवर सुंदर चित्र दिसत आहे आपल्याला. आणि ते चित्र आपल्याला हे सांगत आहे की ते मुकुट तुमची आणि माझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे एक घर, ज्याबद्दल येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो, जागा तयार करायला जातो, जागा तयार केली म्हणजे मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईल. माझ्या पित्याच्याकडे राहण्यासाठी पुष्कळ जागा आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही की तिथे शॉर्टेज आणि काही लोकांना म्हणते थांबा, काही दिवस थांबा, वेटिंगमध्ये राहा, तुमचा आता पजेशनला वेळ लागणार आहे, पुढच्या वर्षी दिवाळीनंतर नवीन वर्षामध्ये आम्ही तुम्हाला पजेशन देऊ, तोपर्यंत ज्यांची जागा तयार झाली त्यांनाच तो फ्लॅट मिळणार आहे. असं नाही आहे. तिथे पहिलेच तिथे नाव, लेबल, चिठ्ठी की हे ह्याच्यासाठी घर आहे. त्याचप्रमाणे मुकुट हे ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते तुमची आणि माझी वाट बघत आहे. कोणासह? पित्यासह. प्रेज द लॉर्ड. मुकुट ठेवलेला म्हणजे जायचं आणि स्वतःच्या हाताने मुकुट घ्यायचा असं आहे का? चित्रामध्ये काय दिसत आहे? एक हात आहे आणि तो कोणाचा हात आहे? त्या मुख्य मेंढपाळाचा हात आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे आणि तो तुमच्या मस्तकी ते मुकुट ठेवण्याचा गौरवी समय तुम्हाला आणि मला देत आहे. आणि त्या गौरव सणासाठी तुम्हाला आणि मला या जगामध्ये जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या मुकुटाकडे आपण जाऊया. तिसरा मुकुट आहे द क्राऊन ऑफ रिजॉयसिंग म्हणजे आनंदाचा मुकुट. आणि पहिलं थेसलोनिकरास पत्र संत पौलाचं याच्यामध्ये 2रा अध्याय आणि 19 आणि 20 वचनामध्ये एक आनंदाचं मुकुटाबद्दल संत पौल म्हणतो. आणि पहिले थेसलोनिकरास पत्र 2रा अध्याय आणि त्यामध्ये आपल्याला जर गेलं तर आपल्याला दिसतं 19 आणि 20 वचनामध्ये संत पौल येणे प्रकारे म्हणतो. 19 वाचा. कारण आमची आशा, कारण आणि आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? यस, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमने समय त्याच्या समोर तुम्हीच आहात ना.
कारण तुम्ही आमचा गौरव आणि तुम्ही आमचा आनंद आहात. टायटल जर वाचलं तर आपल्याला दिसून येईल टायटलमध्ये काय लिहिलेलं आहे, आपल्या सुवार्थ प्रसारक कामाचे पाऊल समर्थन करतो. म्हणजे इथे एक विशेष कार्य संत पाऊल करत आहे आणि ते कार्य हे आहे, कोणतं कार्य करत आहे तो सुवार्थ प्रसार. ज्यांना ख्रिस्त कळालेलं नाही त्यांना तो ख्रिस्त गाजवत आहे आणि ख्रिस्त गाजवत असताना तो म्हणतो की जेव्हा तुम्ही येशूकडे येणार तेव्हा स्वर्गामध्ये तर आनंद होणारच होणार, परंतु तुम्हाला येशूकडे आणल्यामुळे मला देखील एक मुकुट मिळणार आहे आणि त्या मुकुटाचं नाव आहे आनंदाचा मुकुट. आनंदाचा मुकुट, हर्ष थर्ड, आनंदाचा मुकुट, द क्राउन ऑफ रिजॉयसिंग. म्हणजे आपल्याला रिजॉईस करायचं, आनंद करायचा. आणि हा मुकुट कोणाला मिळणार आहे, जे सुवार्ता गाजवतात, जे इव्हेंजलिझम आहे, जे इव्हेंजलिस्ट आहे त्यांना तो मिळणार आहे. रायटसनेस नाही, रिजॉयसिंग. आणि त्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की हा जो तिसरा मुकुट आहे ते देवाची वचनाची घोषणा इतरांना करतात. प्रेज द लॉर्ड. आजच आम्ही एक बहिणीची साक्ष ऐकली आणि तिने म्हटलं, मी येशूचा स्वीकार केला, मी बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि त्यामुळे एक मोठा आनंद मला आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित अनेक लोकांच्या पोटात दुख होते, अनेक लोकांना वाईट वाटते, अनेकांना दुःख होते, परंतु ज्यांनी या बहिणीला ख्रिस्त दिलेला आहे त्यांना प्रभू हा आनंदाचा मुकुट देणार आहे. प्रेज द लॉर्ड. याचा आज आमच्या घरामध्ये असे अनेक जण आहेत, ते आमचे मुले आहेत, आमची मुली आहेत, आमचे भाऊ आहे, आमचे बहीण आहे, आमचे शेजारी ज्यांना ख्रिस्त कळालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना ख्रिस्त देण्याचं कार्य तुम्ही आणि मी करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही ते कार्य करणार जसं संत पाऊलाने केलं, तेव्हा संत पाऊल म्हणतो, जेव्हा मी अंतराळात घेतला जाणार आहे तेव्हा हे आत्मे जिंकल्यामुळे, हे सुवार्थीचं काम केल्यामुळे, ही सुवार्थीची ड्युटी केल्यामुळे माझ्यासाठी जे एक मुकुट ठेवलेला आहे तो मला मिळणार आहे. दिसत आहे स्क्रीनवर तुम्हाला मुकुट. आणि हा मुकुट द क्राउन ऑफ रिजॉइस. आणि ही जे क्राउन आहे, आनंदाचा मुकुट आहे, तो तुम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हापैकी अनेक जण आहे ज्यांना ख्रिस्तामुळे आनंद झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मला ख्रिस्त मिळाला ते साक्ष देतात. प्रेज द लॉर्ड. त्यांचं जीवन आनंद आहे, कारण की मला खरा मार्ग सापडलेला आहे. तो आनंदाचा मार्ग इतरांना सांगतात आणि त्यामुळे इथे बसलेल्या ह्या प्रत्येक व्यक्ती पुढे आनंदाने इथे साक्ष देतात. आणि जेव्हा इथे साक्ष देतात, जेव्हा शेजाऱ्यांच्या लोकांना साक्ष देतात, त्यांचा आनंद गगनात मावत नाही. आणि ते लोक बघतात आणि ते म्हणतात, खरोखर जो आनंद ह्याला मिळालेला आहे, याच्या देवाने, त्याचं नाव प्रभू येशू आहे, तो मला आनंद देईल का? तो माझ्यासाठी केले गेलेल्या प्रार्थनेचं उत्तर देईल का? तो माझे अश्रू पुरसल का? तो मला संकटातून सोडवेल का? आपण म्हणणार, यस, सोडवणार आहे. बहिणी, माझ्यासाठी तू प्रार्थना कर, बहिणी माझ्यासाठी. आणि मला सांगू द्या, देवाला आनंद होतो जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. प्रेज द लॉर्ड. काय करतात हे महत्वाचं नाही, देव कार्य करतो, त्यांना ख्रिस्त कळतो. आणि परिणाम हा होतो की तुम्ही जेव्हा या जगातून जाणार आहे, तुम्ही हे कार्य केल्यामुळे तुमच्या मस्तकी एक मुकुट झळकणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हा मुकुट अतिशय महत्वाचा मुकुट आहे, कारण की 2000 वर्षापूर्वी आपल्याला माडीवर नुसते 120 लोक दिसत होते, परंतु आज 120 देश आहे प्रभूमध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माडीवर 120 जण होते, आज 120 देशांमध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभाचा झेंडा फडकत आहे. आणि त्यामुळे हे घडलं कसं? हे घडलं कसं? मला वाटतं सगळ्यात जास्त जर मुकुटची गरज पडत असेल तर हेच मुकुट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की त्या लोकांनी इतरांना देवाची वचन सांगितलं, इतरांना देवाच्या वचनाची घोषणा केली. आणि त्याचा परिणाम हे आहे की त्यांच्या मस्त की हा मुकुट झळकत आहे. सेकंड पिक्चर पण याच्यामध्ये. आणि त्याचा मुकुट झळकत आहे आणि तो मुकुट त्यांना मिळणार आहे. ते मुकुट मिळणार आहे. तर हा कोणाला मिळणार आहे? आता परत एकदा सांगा. सुवार्ता गाजवणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे. आणि सुवार्ता गाजवण्याची संधी तुम्हाला मला आहे किंवा नाही? प्रत्येकाला आहे. आणि अनेक जण करतात, पण करतातही आहे. एक लक्षात ठेवा, मुकुट मिळाला म्हणजे स्वर्गात गेलेच आहात तुम्ही. हा, प्रेज द लॉर्ड. असं नाही मुकुट मिळाल्याने चला खाली, असं कोणी परत घेणार नाही. ज्या अर्थी तुम्हाला मुकुट मिळते त्या अर्थी तुम्ही वर जातच आहात. प्रेज द लॉर्ड.
हे फिक्स आहे. नाही तर तुम्ही म्हणा पाळक साहेब तुम्ही म्हणा मुकुट तर मिळेल, पण मी जाईल का स्वर्गात? अहो, स्वर्गात गेल्याशिवाय तो मुकुट मिळणार नाही. आणि हे कार्य जर तुम्ही करत आहात आणि न भीता करत आहात, हे कार्य करता करता जरी तुम्हाला मृत्यू आली तर दुसरा मुकुट तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे कार्य करता करता आणखीन तुम्ही चांगले संदेष्टे झाले, एल्डर बनले, पाळक बनले, आणखीन तिसरा मुकुट पण आहे. प्रेज द लॉर्ड. किती मुकुट घालायचे डोक्यावर, वजन सहन होणार नाही. कारण की ओजसनी मला प्रश्न विचारला की डॅडी किती मुकुट जास्त मिळू शकतात, म्हणजे 5चे 5 घेऊ शकतो आपण. प्रेज द लॉर्ड. येस. अनेकदा आपण खेळाडूंना बघतो, स्विमर्स असतात किंवा ॲथलीट्स असतात आणि ते फोटो काढत असतात आणि ते 5 गोल्ड मेडल दाखवतात. असे आहे ना. आपण रशिया किंवा आपण चायना किंवा आपण US चे प्लेयर बघितले, ते 4-4, 5-5 मेडल त्यांच्या गळ्यामध्ये असतात. हो प्रियानो, एका वेळेस अनेक मुकुट देखील देव तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु त्याकरता आपल्याला धावायची आहे. प्रेज द लॉर्ड. कधी? येशू आल्यानंतर. मी मागच्या संदेशामध्ये तुम्हाला सांगितलंय की तयार व्हा. येशू म्हणत नाही तयार आहे का राहा. तुम्ही तयारीत आहात तरच ते आहे. नाही मी आतापासून, यस, आजचा दिन हा आमच्यासाठी तारणाचा दिवस आहे. आम्ही कार्याला लागा आणि त्याच्यासाठी फार वेळ घालवू नका. जे तयारीत आहे ते शहाणे कुमारी आणि शहाणे कुमाऱ्यांसाठीच वर येते आहे. प्रेज द लॉर्ड. वर कोणासाठी येते? जे शहाणे कुमारी आहे त्यांनाच त्या विवाहामध्ये नेण्यासाठी येते. जे मूर्ख कुमारी आहे ते देखील येशूच्या मागे चालणारे होते, वराच्या मागे जाणारे होते, परंतु त्याला वराचं दर्शन झालं नाही, कारण की तो निघून गेलेला आहे. चौथा मुकुट आहे नीतिमत्वाचं मुकुट. हे आताच रायचियसनेसचं मुकुट आलेलं आहे आणि ह्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहीत असेल. आणि ते आत्ता आपण वाचलेलं आहे, तिमोथीच्या पत्रामध्ये आपण वाचलेलं आहे, 2ऱ्या अध्यायामध्ये हे वाचलेलं आहे आणि 4थ्या अध्यायामध्ये आणि 8व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आता जे राहिले तेच माझ्यासाठी, संत पाऊल म्हणतो की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. कशाचा मुकुट ठेवलेला आहे? बोला. नीतिमत्वाचा मुकुट. नीतिमत्वाचं मुकुट, द क्राउन ऑफ रायचियसनेस. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तो नीतिमान न्यायाधीश आहे. कारण की देव नीतिमान आहे, धार्मिक आहे, तर मला देखील धार्मिक असायला पाहिजे. कारण की पित्याची हीच इच्छा आहे की जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असा. अपवित्र आहे, चुकणार आहे आणि चुकून माकून गेलो असं होणार नाही. कारण की सर्वांच्या अधर्म आणि पापाचा टेस्ट जगामध्ये होत असताना, येशूचं आगमन होत असताना तेच लोक वर घेतले झाले जे खऱ्या अर्थाने नीतिमान आहे. प्रेज द लॉर्ड. बाकीचे लोक खालीच राहणार आहे. खाली राहण्याला ना नो मुकुट एक संधी आहे, परंतु आत्ताच आपण बघितलंय की मग महासंकटाचा काळ आहे आणि त्यामध्ये टिकणं फार कठीण आहे. आणि त्याबद्दल असं लिहिलेलं आहे की त्या दिवशी तो मुकुट मला देईल, केवळ मलाच नव्हे तर त्याला प्रगट होणे ज्याला प्रिय आहे त्या सर्वांना तो देईल. प्रेज द लॉर्ड. आता त्याच्यासाठी पहिला मुकुट कोणासाठी सांगितलं? रक्त साक्षीसाठी, जीवनाचा मुकुट. सेकंड मुकुट सांगितलं गौरवाचा मुकुट पाळक आणि एल्डरसाठी. तिसरा मुकुट आनंदाचा मुकुट कोणासाठी? सुवार्थ गाजवणाऱ्या लोकांसाठी. चौथा मुकुट हा जो आहे, जो द क्राउन ऑफ रायचियसनेस म्हटलेलं, नीतिमत्वाचा मुकुट म्हटलेलं आहे, जे ख्रिस्ताचा प्रगट होणे ज्याला प्रिय आहे, जे त्याच्या दर्शनाला भुकेले आणि ताणलेले आहे, जे रेग्युलर चर्चला येतात, वचन लक्ष देऊन ऐकतात, ते वचन ग्रहण करतात, आनंदाने घरी जातात आणि देवाच्या सेवेसाठी आपलं जीवन अर्पितात. प्रेज द लॉर्ड. जे चर्चला येत नाही, बायबल वाचण्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही, प्रार्थना करण्यात त्यांचं मन लागत नाही आणि त्यांचं मन चलबिचल आहे, त्यांचा धार्मिकतेशी काहीच संबंध नाही आहे, असे लोक सीझनल धार्मिक आहे. ते 40 दिवसात उपवास आणि प्रार्थनेमध्ये धार्मिकता दाखवतात, बाकीच्या दिवशी बाहेर जातात. रविवारच्या दिवशी त्यांची धार्मिकता वेगळी आणि बाकीचे 6 दिवस वेगळ्या प्रकारची धार्मिकता. हे सीझनल धार्मिकांना संधी नाही. ज्यांना त्याचं दर्शन प्रिय आहे ते सकाळी उठतात आणि मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो आणि मला सहाय्य कुठून मिळाल. दिवसभर त्यांचा देव त्यांना दर्शन देत, त्याला स्पर्श करत स्वर्गातून किंवा त्या पर्वतावरून त्याला आशीर्वाद आणि सहाय्य पुरवतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, त्याची वाट बघणारे, नियमित मंदिरात येणारे, त्याच्या वचनासाठी, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी भुकेले लोक, जे दान देतात, दशमांश देतात, त्याची आज्ञा पालन करतात, त्यांना धार्मिक असं लोक म्हटलेलं आहे. आणि धार्मिकांसाठी ते मुकुट आहे. आणि येशू ख्रिस्तांनी देखील
आपल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. कशासाठी झटा? कशासाठी झटा? धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. यस, येशू ख्रिस्ताने. तर मग मी जगातल्या सगळ्या गोष्टी देईन. परंतु लोक जगातल्या सर्व गोष्टीसाठी झटतात, परंतु धार्मिकतेला त्यांचं महत्व नाही, महत्व त्यांच्या जीवनामध्ये नाही. आणि मला सांगू द्या, अशा लोकांसाठी हा मुकुटच काय तर अंतराळामध्ये घेणं देखील शक्य नाही. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं हा मुकुट सर्वांनाच मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की धार्मिक लोकच अंतराळात घेतले जाणार आहे. त्याचं दर्शन घेणं ज्याला प्रिय आहे ते सगळे अंतराळात घेतील. तर गेल्या गेल्या मला वाटतं हा मेडल सर्वांनाच येशू देणार आहे, कारण की धार्मिक लोकांनाच तिथे प्रवेश आहे. आणि त्यामुळे हा एक मेडल जो आहे, हा जो एक क्राऊन जो आहे, हा जो एक मुकुट आहे तो आपल्यासाठी फिक्स आहे प्रत्येकासाठी. प्रेज द लॉर्ड. गेल्या गेल्या आपण इथे बघा एक चित्र मी ज्याच्याबद्दल म्हणत होतो की ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे का? दिसतंय का ह्या चित्रामध्ये कोण उभा आहे मध्ये? आणि त्याच्या बाजूला काय? मुकुटवाले लोक आहे. बिना मुकुटचे लोक पण दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत आहे. एक पण नाही असा व्यक्ती दिसत आहे ज्याच्या डोक्यावर मुकुट नाहीये. कुठे आहे ते? पुढे की मागे? मागे. कारण की त्यांना माहिती आहे आता बाबा आम्ही जगामध्ये आम्हाला संधी मिळाली होती, परंतु काय झालेलं आहे, माझं जेव्हा कार्य देवाच्या समोर प्रगट झालं ते सगळं जळून गेलेलं आहे. ते काही कामाचं ठरलं नाही, त्यामुळे देवाने त्यांना मुकुट दिलेला नाही. तरी ते देवाच्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आपल्याला तसं राहायचं आहे का? मुकुट का पाहिजे? शेवटी मी सांगणारच आहे. आणि त्यामुळे आज आपण ही गोष्ट जाणून घ्या की नीतिमत्वाचा मुकुट जो आहे तो तुम्हाला आणि मला देण्यासाठी देव तयार आहे. आणि त्याच्याबद्दल संत पाऊल म्हणतो तो मला तर मिळालेच आहे, फिक्स आहे, परंतु ज्यांना देवाचं दर्शन घेणं प्रिय आहे त्यांना देखील मी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव येशू मेंढपाळ सर्वांना देणार आहे. शेवटला 5वा मुकुट आहे, त्याकडे आपण जाऊया. आणि द क्राऊन ऑफ इनकरप्टेबल म्हणजे अविनाशी मुकुट. देवाचा अविनाशी मुकुट आहे. आणि 1 कोरिन्थ याचा 9वा अध्याय यामध्ये आपण जाऊया. संत पौलाने लिहिलेलं आहे 1 कोरिन्थ याचा 9वा अध्याय आणि यामध्ये वचन 25-27 यामध्ये त्या मुकुटाबद्दल संत पौल काय म्हणतो बघूया. सरदेश भाग घेण्याला प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीसाठी किंवा सर्व गोष्टीसाठी इंद्रिय दमन करतो. यस, जे मेडल मिळवण्यासाठी, जे ट्रॉफी मिळवण्यासाठी खेळाडू इंद्रिय दमन करतात किंवा अनेक गोष्टी सोडतात. मग आमेन. आपल्याला हे मेडल आणि ट्रॉफी जे घरातच राहून जाणार आहे त्याच्यासाठी ते करत नाही, तर ते अविनाशी मुकुटासाठी ते करत आहे. आणि त्यामुळे 26व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? मीही असा धावत आहे. म्हणजे स्प्रिंट किंवा रनर ॲथलीट म्हणून तो म्हणतो. दुसरं कसंही कुठेही वेड्यासारखा पळत नाही. मी बॉक्सिंग पण करतो. आणि ते बॉक्सिंग कसं करतो? मी मुष्टी प्रहार किंवा पंच जे करतो ते वाऱ्यामध्ये करत नाही, तर जे लोक आहे ज्यांना मला हरवायचं त्यांच्या मुखांवर, शरीरावर पंच करतो. मी आपलं शरीर कुदळतो, त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्याला घोषणा केल्यावर कदाचित मीच पसंतीचा न उरणारा असा ठरीन. यस, संत पाऊल इथे एक भीती पण जागृत करतो की तुम्ही सगळ्यांना घोषणा करता, परंतु तुम्हीच जर व्यवस्थित राहिले नाही तर कदाचित मी देखील मागे राहू शकतो. संत पाऊल म्हणतो माझं देखील इथे नाहीये की घोषणा करणारा कदाचित मी स्वतःच पसंतीला न उरणारा असा ठरेन. संत पाऊल म्हणतो मी गृहीत धरणार नाही स्वतः. कालच ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा मॅच झाला. सगळ्यांना वाटलं ऑस्ट्रेलिया तर नंबर 1 टीम आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे, ते जिंकल. परंतु सकाळी जेव्हा मी बातमी लावली तर चकित झालं, कारण की अफगाणिस्तानने काय केलेलं आहे, ऑस्ट्रेलियाला हरवून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, त्यांनी दाखवलेलं आहे की मागच्या वेळेस मॅच जिंकता जिंकता आम्ही हारलो, परंतु या वेळेस आम्ही असं लढणार आहे, आम्ही असं खेळणार आहे की आम्हाला विजेता पदचा सन्मान प्राप्त व्हायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
आणि त्यांनी तो प्राप्त केलेला आहे. याला अपसेट म्हणतो आपण, याला अपसेट झालेला आहे तो. आणि यासाठी प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की वचन आम्हाला सांगतं की हा जो मुकुट आहे ज्याच्याबद्दल लिहिलेला आहे अविनाशी मुकुट जो आहे, तो अविनाशी मुकुट जर तुम्हाला मिळवायचा आहे तर तुम्हाला करावं लागेल इंद्रिय दमन. अंडरलाईन करा, इंद्रिय दमन करणाऱ्याला ते मिळेल. आपल्याला माहिती आहे की अनेक स्पोर्ट्समॅन खेळाडू यांना काय करावं लागतं, खाणं पिण्याचं पथ्य पाळावं लागतं, व्यायाम एक्सरसाइज करावं. असं नाही झोपले मजा करत नाही. ते ग्राउंडवर मॅचेस असो अगर नसो ते व्यायाम करतात, ते जिममध्ये जातात, ते एक्सरसाइज करतात यासाठी की जेव्हा स्पर्धेसाठी मी उभा राहीन मी फिट ठरेन, मी त्या स्पर्धेसाठी खेळासाठी तयार राहीन. आणि यासाठी अनेक गोष्टी कुटुंब, परिवार, देश, खाणं पिणं, मौज मजा, आराम या सर्व गोष्टी ते सोडून आणि स्वतःला ते काय करतात. वचन संत पाऊल याला असं वचन त्यांनी लिहिलेलं आहे की मला जे शरीर मी कुदळून ठेवतो त्याला दास करून ठेवतो. कारण की टेम्पटेशन, मोहवासना, पाप हे तुमच्या सभोवती आहे आणि ते तुमच्या हातून मुकुट घेण्यासाठी तयार आहे. ते तुमच्यापासून मुकुट हिरावून घेत आहे. म्हणून तुम्हाला आणि मला संत पाऊल वधस्तंभाच्याकडे बघत असताना ओजस वधस्तंभाचं चित्र दाखव की येशू देखील म्हणतो की ज्याला माझ्या मागे यायचं आहे त्यांनी काय करायचं, स्वतःचा आत्मनिग्रह करायचा आणि आत्मनिग्रह करून काय करायचंय, मला अनुसरायचं आहे. आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरायचा. प्रेज द लॉर्ड. आत्मनिग्रह न करणारे येशू प्रकारे की तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असताना देखील या जगामध्ये आला आणि सर्व धन संपत्ती वैभव आणि सर्व गोष्टीचा त्याग करून मानव म्हणून जगलेला आहे. तो पापापासून दूर राहिला, तो मौज मजापासून दूर राहिला. त्याचं एकच कार्य होतं की ज्या पित्याने मला पाठवले त्याला मी संतोष करणारा आणि त्याच्या आज्ञा पालन करणारा असावा. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे येशू या जगामध्ये प्रगट झाला आणि त्याने देवाची योजना पूर्ण केली, तुम्ही आणि मी देखील तर प्रगट झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. येशू बद्दल जे सांगितलं ते तुमच्या माझ्याबद्दल की तू जेव्हा मातेच्या गर्भात होतं तेव्हापासून मी तुला निवडून घेतलेलं आहे. असं नाही आपण तो येशू तुला भारी होता राव ते माझं नाही, तुम्हाला आणि मला देखील देवाने निवडलेलं आहे. तुम्ही अशिक्षित आहात, तुमच्याकडे ज्ञान नाही, तुमच्याकडे बुद्धी नाही, परंतु देव म्हणतो अशाच लोकांना देवाचे दर्शन घडेल, अशाच लोकांना स्वर्गामध्ये प्रवेश मिळेल. तुमची क्वालिफिकेशन देव बघत नाही. देव हे बघतो की ज्याला मी निवडलेलं आहे तो माझ्या मागे चालतो किंवा नाही. आणि चालत असताना काय करायला पाहिजे, सर्व गोष्टी. नाही पाळक साहेब काय झाला, खूप पाऊस पडला, आकाशाकडे अरे विजा चमकत होते, असं वाटतं पटकन पडते की काय. पाळक साहेब बिचारे इथे बसलेले ते मुकुटच्या मागे पळणार आहे. बाकीचे लोक विचारत ते म्हणतात नको छत्री पाहिजे डोक्यावर, मुकुट नको पाळक साहेब. सध्या तरी फार डेंजर अवस्था आहे, पुढचं पुढे बघू आपण. घरावर छप्परच नाही काय मुकुटच्या मागे लावलं पाळक साहेब. तुम्ही पहिले छप्पर मिळू द्या मग मी मुकुटांचा विचार कर. येस प्रियानो, येस ही गोष्ट तुम्ही आणि मी प्राधान्य जगी गोष्टीला देतो. आणि मी मागच्या गुरुवारी देखील सांगितलं की आपण मणिपूरकडे बघतो, चर्च नाही, तिथे आपण बघितलेलं ते मंदिर उद्ध्वस्त केलं, घरातले लोक मारले गेलेले आहे, सर्व जाळून गेलेले, रस्त्यावर पाऊस पडत आहे, गुडघ्यावर ते प्रार्थना करत आपल्या रस्त्याच्या किनारे दिसलं ना तो व्हिडिओ बघितला आपण. काय त्यांना काय मिळत आहे, काय मिळालं. त्यांनी तर रडायला पाहिजे, शिव्या द्यायला पाहिजे देवाला की मी तर आराधना करणार मंदिराला जाणारा व्यक्ती. पण तो म्हणतो नाही, आज रविवार आहे आणि मी माझा देव नुसता मंदिरात नाही, मी जिथे त्याच्या नावाने गुडघे टेकेल तिथे असतो. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये एक व्हिडिओ देखील आपण बघितला की चर्चमध्ये गुडघे एवढं पाणी आहे, सगळं चर्च पाण्याने भरलं, पण लोक पूर्ण बेंचेस भरलेले आणि भक्ती सुरू आहे. प्रेज द लॉर्ड. यस, सुनामी आली त्या गावामध्ये. प्रियांनो, परिस्थिती कशी असली, परिस्थिती किती विपरीत असली, लोक मारत आहे, लोक छळत आहे, वादळ आहे, तुफान आहे, परंतु मला सांगू द्या तुमच्यामध्ये देव आहे की नाही. तर देव आहे तर तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये जावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, जर मंदिर तुटलं, तुमचं मंदिरच इथं राहिलं नाही आणि तुम्ही मग घरी किंवा रस्त्यावर प्रार्थना करता ती वेगळी गोष्ट आहे. परंतु जर मंदिर आहे आणि तुम्ही म्हणता नाही पाळक साहेब खूप चांगला व्हिडिओ ओजस प्रोडक्शन लय भारी आहे, आम्हाला तर खूप तुमचं असं ऐकण्यापेक्षा ते व्हिडिओ बघण्यातच खूप आनंद वाटतो, आणि नाही हे तुमच्यापेक्षा पण भारी खूप पुष्कळ पास्टर आहे, पुष्कळ सेवक आहे, इव्हेंजलिस्ट आहे, आम्ही त्यांचं ऐकतो. येस, ऐका, मी त्याबद्दल विरोधात नाही, निश्चितच ऐका. परंतु रविवारचा समय जेव्हा देव तुमचं नाव घेऊन तुमची जागा बेंचवर बघत असताना तिथे जेव्हा आशीर्वाद द्यायला दिसतो, ते बेंच ती जागा रिकामी दिसते, कोणाला आशीर्वाद द्या, बेंचला आशीर्वाद देणार का?
आणि मी अनेकदा म्हटलेलं आहे की तुम्ही जरी नाही आले तर तुमचा दूत जो आहे पेरेंटिंग दूत तो मंदिराला येऊन बसतो. आज जरी रिकामा जागा आहे जिथे लोक नाही त्यांचे दूत येऊन बसले, कारण की त्याला माहित आहे माझ्यासाठी मी ज्या व्यक्तीसाठी नेमलेला आहे तो व्यक्ती जरी देवाला विसरले परंतु मी देवाला विसरलो नाही. त्यांनी मंदिरात असायला पाहिजे परंतु त्यांनी मंदिरापेक्षा जगिक ड्युटी आणि कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे तो आशीर्वादास मुकलेला. प्रत्येक दिवस प्रत्येक मंदिराचा समय हा आशीर्वादाचा समय आहे. आणि तुम्ही म्हणतात धन संपत्ती पैसा, मला एक सांगू द्या की हे मुकुट जे आहे ते सार्वकालिक आहे. धन संपत्ती पैसा हे सार्वकालिक नाही. आणि त्यामुळे पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये योहान काय म्हणतो बघूया. पहिले योहान 2:28. तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावं. कोणाला धैर्य असेल? ज्यांनी खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. तो प्रगट झाला, तो अंतराळामध्ये आला. जे त्याच्या जीवन त्यांनी विश्वासात घालवलं ते असं नाही म्हणा जरा थांब ना बाबा, जरा तिथे वेटमध्ये कर, मी जरा कामं बिमं करून घेतो, सुवार्थ सेवा वगैरे करून घेतो, सगळ्याकडे लोकांना प्रीचिंग टीचिंग करून येतो, मग मी धार्मिक धरलो, मग मला घेऊन जा. असं होईल का तिथे? नाही. देव म्हणतो तुला करुणानंतर एवढं आयुष्य दिलेलं आहे, तू जीविताच्या भूमीवर रोज तुला श्वास देतो, हे पुरेसं आहे. रोज त्याची करुणा व त्याची कृपामावर नवीन होते आणि ते होते. जितके दिवस तुम्हाला जास्त लाभ होते तेवढा हिशोब पण जास्त द्यावा लागेल, हे देखील तुम्ही जाणून घ्या. आणि वचन त्यामुळे यामध्ये येणे प्रकारे म्हणतं की 28 वचन आहे की त्यामध्ये राहा यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावं आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नाही. माघार घ्यावी लागू नाही. प्रभू मी काहीच करू शकलो नाही, सॉरी, आय एम सॉरी. प्रभू म्हणाल ठीक आहे, नो इश्यू, खालीच राहतो. ज्यांनी खऱ्या अर्थाने सेवा केलेली आहे, जे मंदिरासाठी देवासाठी भुकेले ताणलेले होते, ज्यांना जी जबाबदारी दिलेली ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली, शाबास माझ्या भल्या विश्वासाचा. असा लहान पत्र्याचं मंदिर होतं, मंदिरामध्ये तुला हवं तसं मिळत नव्हतं. तुझ्या मंदिरामध्ये अनेकदा तुझ्यासाठी प्रार्थना केली परंतु तुला आरोग्य मिळालं नाही. मंदिरामध्ये तुझा अनेकदा आला, तू धनासाठी पैशासाठी मागितलं परंतु हवं तसं तुला मिळालं नाही. तुला नोकरीची गरज होती, बाळासाहेबांनी प्रार्थना केली परंतु हवी तशी तुला नोकरी मिळेल. तू नाराज झाला नाही. प्रेज द लॉर्ड. तू नाराज झाला नाही, तू वीराने वाट बघत राहिला नाही. धन्य प्रभू, मिळालं तरी धन्य, नाही मिळालं तरी धन्य. ज्याने दिले त्याने नेलं, धन्य त्याचं नाव. प्रेज द लॉर्ड. तू नाराज झाला नाही, तू रुसला नाही, कारण की तू पाळकावर रुसत नाही, तू मंदिरावर रुसत नाही, तू दुसऱ्या मंदिराला कुठे जात नाही, तू देवाकडे बघतो. प्रेज द लॉर्ड. 38 वर्ष तो आजारी त्या पंगू व्यक्तीच्याकडे पहा, त्याने 38 वर्ष वाट बघितली, समय आला, देवाने त्याला उभं केलं. प्रेज द लॉर्ड. तुझ्यासाठी देखील समय नेमलेला आहे, परंतु तुझा विश्वास, तुझा निश्चित धाव, तुझं जीवन मी आज तपासत असताना तुझ्यामध्ये धीर आहे का, तुझ्यामध्ये विश्वास आहे का? आणि जा बाई तुझ्या विश्वासाने तुला. यस, पाळक साहेब खूप प्रार्थना करा, खूप प्रार्थना करा, घरी जाऊन पण प्रार्थना करतात पाळक साहेब. मग तुम्ही काय करतात हा प्रश्न देव तुम्हाला नाही. तुमचा विश्वास आहे का? तुमचा विश्वास आहे? येशू ख्रिस्त देखील त्या लोकांच्याकडे, आपल्याला इस्रायल लोकांच्याकडे म्हणतो की आमच्या लोकांमध्ये असा विश्वास मला आढळलेला नाही, असा विश्वास आढळलेला नाही. तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा घरी असलेला साखर बरा होईल. आणि तो विश्वासाने गेला आणि त्याने बघितलं साखर बरा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शेवटला मुद्दा आणि मग मी संपवतो. प्रश्न हा आहे की काही जण म्हणतील अहो काय गरज आहे मुकुटची, जाऊ त्या स्वर्गात गेले ना बस झालं, काय ते मुकुट बिकुट काही फायदा नाही, काय आम्हाला एवढं त्याची हाऊस नाही मुकुटाची, काय आम्ही काय राजा महाराजांच्या घरातले होत, काय आम्ही काय फार स्टँडर्ड आहे, ताडीवाला रोडमध्ये तर राहता, आम्हाला घरच नाही डोक्यावर, आणि काय मुकुट 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 करून भरतलेलं तुम्ही. येस, आपण त्याला तुच्छ लागतो, आणि जे हे तुच्छ लागतात ते पहिली गोष्ट जाणारच नाही वर, तर त्यांना काय मुकुट नाहीच मिळालं. परंतु प्रियांनो, तुम्हाला आणि मुकुटासाठी झटायचं, सेवा करायचं का, याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या गोष्टी आपण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण म्हणतो मला मुकुट पाहिजे नाही, तर आपण देवाचा अपमान करतो. प्रेज द लॉर्ड. कसा अपमान करतो सांगा बरं? तुम्ही म्हणता कसा अपमान करतो? जर आम्हाला म्हणतो आम्ही नाही, मला नको मुकुट बिकुट पाहायचं, तसंच जाऊ दे मला स्वर्गात,
नको मुकुट. का अपमान झाला देवाचा सांगा बरं? कारण की तुमच्यासाठी एक मुकुट नेमून ठेवलेला आहे आणि तुम्ही म्हणता मला गरजच नाही. हे कोणाचा अपमान आहे? है ना? जर आपण एक बक्षीस आणली मुलांनी आणि घरी आलं आणि त्यांनी उघडलं, मम्मी हे घे तुझ्यासाठी, तुला घरामध्ये लाटणं नाही ना व्यवस्थित, तर घे एक लाटणं नवीन आणलं. ते दादा काय करायचं? हे मुलाला आनंद वाटेल का? आनंद वाटेल त्याला? किती प्रेमाने मी आणलेलं आहे, किती आनंदाने. आताच मी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे बर्थडेच्या गिफ्टच्या बद्दल. तर किती आनंद वाटेल. यस, तुमच्यासाठी जर कोणती गोष्ट देवाने दिलेली आहे आणि ती नेमलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं, परंतु त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टच नाही, तर मला सांगू द्या, सगळ्यात जास्त वाईट देवाला वाटेल. तुम्ही देवाच्या इच्छेला, योजनेला पायाखाली तुडवलेलं आहे, पायाखाली तुडवलेलं आहे. हा देव तुम्हाला वैभव, तुम्हाला शांती, तुम्हाला आनंद, तुम्हाला विजय, तुम्हाला मुकुट आणि तुम्हाला जीवन देण्यासाठी तयार असताना तो म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. तू नाही, मी तुला निवडून घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्याला देवाने निवडलेलं आहे तो देव त्याच्या गोष्टी त्याला देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता नाही नाही नाही, ते मुकुट बिकट राहू द्या, घरामध्ये एक 2 व्हीलर जरी मिळाली तर मी खुश आहे, मस्त गाडी बिडीवर फिरायची, तेच अर्जंट, मला तेच गरज आहे. नाही नाही, मला 15,000ची नोकरी मिळायला पाहिजे, नाही मला 1 लाखाचं पॅकेज मिळायला पाहिजे तर मी खुश आहे. आणि अशा प्रकारे आपण त्याचा अपमान करतो. आणि ह्यासाठी आपण जाऊया प्रगटीकरण याचा 4था अध्याय आणि वचन 8 ते 10 मध्ये, आणि तिथे मुकुटाचे बद्दल काय लिहिलेलं आहे आपण बघूया. इथे 4 प्राणी दिसतात, सराफिम दूत आहे आणि ते सर्वत्र फिरत असताना ते एक विशेष प्रकारचं गीत म्हणूया किंवा स्तुती स्तवनाचं बद्दल बोलत आहे. आपण माझ्या मागे बोला, पवित्र 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 पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार आहे. जो होता, जो आहे व जो येणार आहे तो सर्व समर्थ प्रभू देव आहे. यस, हे कोण म्हणत आहे? स्वर्गामध्ये घोषणा होत आहे आणि ते रात्रंदिवस ते म्हणतात आणि कधी देखील थांबत नाही. मिळालं, अंडरलाईन करा. हे 24 तास इथे आकाशामध्ये वडीलजन्य, सैन्य, दिव्य दूत आणि हे प्राणी हे घोषित करत राहतात आणि ते तुम्ही आणि मी देखील बोलणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला आणि मला या जगामध्ये आणि जगाच्या नंतर त्या स्वर्गामध्ये यासाठीच निर्मित केलं की दिलेलं मुख आणि अंतकण याने तुम्ही त्याची स्तुती आणि आराधना करा. प्रेज द लॉर्ड. इथे आराधना करण्यासाठी मी म्हटलं की चला विख्याबरोबर नाही तर तरुणांनी यावं, कोणीच यायला तयार नाही. का? मला माहित नाही त्याचं कारण काय आहे, परंतु एक गोष्ट आहे की देव जर तुम्हाला बोलवतो आणि ते आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवलेले आहे. काय? एकच व्यक्तीनेच या आराधना आणि उपासना चालवायचं ड्युटी ठेका घेतलेला आहे. काय? का तुम्ही आणि मी, एखादा व्यक्ती जर दुसऱ्या कार्यासाठी गेलं तर आपण त्याच्या जागेवर उभं राहू शकत नाही. यावरून आम्हाला हे कळतं की तुम्ही आणि मी त्या कार्यासाठी तयार आहे. दुसरी गोष्ट, इथे नाही तर मागे पण कोणी नाही. ह्याचा अर्थ आहे ना आम्हाला देणं आवडतं ना घेणं आवडतं. आम्हाला काहीच घेणं देणं नाही देवाशी. तर घेणं देणं नाही तर मग आपण प्रार्थनेसाठी ते का उभा राहतात? कधी कधी तुम्हाला असं वाटतं की जे येत नाही त्यांच्यासाठी का प्रार्थना करावी मी? हा प्रश्न मलाच पडतो मला, की जे देवाला तर महत्त्व जाणत नाही, जे देवासाठी वेळ घेत नाही, ते येतात आणि पाळसाहेब तेल लावा, पाळसाहेब पाणी घ्या, ह्याच्यासाठी प्रार्थना का करावी मी? प्रार्थना काय देवाला आनंद वाटत असेल का त्याला? ती प्रार्थना काय खरोखर देव ऐकल का? तो म्हणतो की नुसतं तेल पाणीसाठीच तू येते, मग बाकीच्या गोष्टीचं काय? हे काय टाइमपास चाललेला आहे का माझा इथे? की देव आत्मा जो तुमच्या आणि मला घडवण्यासाठी आणि त्या स्वर्गामध्ये नेण्यासाठी येते, ते काय तेल पाणी लावून मी स्वर्गात पाठवणार आहे का लोकांना? असं वाटतं तुम्हाला? कोणीतरी इथे आला, बाळासाहेब तेल पाणी लावा, स्वर्गात जायचं मला नाही, कोणीच नाही म्हणत तसं. सगळेच म्हणतात मला बरं करा, बरं करा, बरं करा, आरोग्य द्या, हे करा, ते करा. अहो तर ते महत्वाचं आहे. हे काय आजारी पडणार, फार तर फार काय करणार? मरणार. आणखी काय होणार आहे? त्याच्यापेक्षा काय होणार का? जगणे म्हणे ख्रिस्त लाभच आहे ना, नो लॉस नाही आहे तुमचा. परंतु तुम्ही त्याला आणि त्याच्या सहभागितेला, त्याच्याबद्दल आत्ताच सांगितलं की ज्याचं दर्शन घेणं ज्याला प्रिय वाटतं त्यांना मी नीतिमत्वाचा मुकुट देईल. नाही इंटरेस्ट तुम्हाला,
प्रियांनो, लक्षात घ्या, इथे काय लिहिलेलं आहे, तुम्हाला आणि मला त्यासाठी निर्मित केलेलं आहे, ते थांबत नाही. आणि राजासनावर बसलेला तो युगानुग जिवंत देव आहे. जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकार स्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते वडील राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात आणि जो युगानुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ते ठेवतात. चित्रावर दिसत आहे का तुम्हाला? आपले मुकुट काय करतात? राजासनाच्या समोर ठेवतात. राजासनावर कोण बसलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त बसलेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही जाऊन म्हणणार की चला आता राजासनावर हे घे, माझ्या पाकिटातून 1001 रुपये मी ठेवतो. होईल का तिथे शक्य? नाही नाही नाही, माझ्याकडे FD आहे 1 करोडची, मी FD तिथे ठेवतो. होईल का तिथे? नाही नाही नाही, मला खूप मोठा अवॉर्ड मिळालेला आहे, भारतरत्न मिळालं, मी भारतरत्न तिथे ठेवतो. चालेल का? होईल का ते? काय ठेवणार तुम्ही? मला सांगा, ठेवणार तुम्ही काय? काय घेऊन जाणार आहे तुम्ही? काहीच नाही ना. तुमचे पाकिट तर रिकामे आहे. तुम्हाला वस्त्र देखील स्वतःचे नाही. ते वस्त्र देखील धार्मिकतेचे वस्त्र तो देव तुम्हाला घालत आहे. तुमचे स्वतःचे वस्त्र पण नाही, मग तुम्ही देणार तरी काय? तो जो मुकुट, जे आयुष्यभर आपण सेवा करून, प्रेज द लॉर्ड, आयुष्यभर त्याच्या मागे चालून, त्याला दर्शनाला प्रिय म्हणून, त्याच्या नीतिमत्वासाठी झटलेले, त्याच्यासाठी रक्तसाक्षी झालेले, ज्यांच्यासाठी पाळाकाने, लीडरने स्वार्थिक म्हणून सेवा केली, त्याच्या मोबदल्यात जो मुकुट मिळालेला आहे, त्या मुकुटाबद्दल आपण म्हणणार की प्रभू, या मुकुटासाठी मी पात्र नाही, कारण की ह्या मुकुटाची कृपा तुझ्यामुळे मला झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की तो मुकुट तिथे ठेवला होता आणि मी त्या मुकुटाच्याकडे बघून माझ्या येशूची जीवनभर सेवा केली, त्यामुळे हा मुकुट मला मिळालेला आहे. आणि जर मला तो मुकुट तू दिला, ठेवला नसता तर मला मिळाला नसता, आणि आज जर मिळाला आहे तर मी तुला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. नंबर 2, प्रियांनो, आद्य माता पिता ज्याला आपण आदाम आणि हवा म्हणतो, त्यांना कोणी फसवलेलं आहे? सैतानाने फसवलं. ते मोहपाशात पडलेले आहे. ते निश्चित देवाची आज्ञा मोडणारे झाले आणि जगामध्ये काय आलेले आहे? पाप आलेले. पापामुळे देवाने काय केलेलं आहे? शाप दिलेला आहे. शाप देत असताना सैतानाला शाप आहे, स्त्रीला शाप आहे, पुरुषाला शाप आहे आणि भूमीला देखील शाप आहे. आणि भूमीला शाप देत असताना देव परमेश्वर काय म्हणतो की तू जरी श्रम करत असला आदामा, परंतु ही काटेकुसळे उपजणार आहे. ही काटेकुसे उपसणार आहे. तू मेहनत करशील चांगल्या आणि उत्पन्न मिळवण्यासाठी, परंतु तुला काय रिटर्न मिळणार आहे? हो प्रियानं, आपल्या आयुष्यभर आम्ही काटेकुसळे, परीक्षा, वादळ, तुफानमध्ये घालवलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तेच काटेकुसळे ओजस, तेच काटेकुसळे त्यांनी मस्तकी त्या वधस्तंभावर घेतलेले आहे. ते वधस्तंभावर घेतलेले. त्या काटेकुसळे कुठे आहे? ते तुम्हाला आणि मला रुतणारे होते, ते आमच्या पायात आणि जीवनात रुतणारे होते. परंतु ते काटेकुसळे कुठे पोहोचलेले आहे? त्या वधस्तंभावर पोहोचलेले. त्याने आपल्या पुत्राच्या डोक्यावर ते वधस्तंभावर बघितलेले आहे. शाप कोणाला दिला होता? पापाला. पाप करणाऱ्या लोकांना, तुम्हाला आणि मला शाप होता. परंतु ते शापाचे सर्व दोष कोणावर लादलेले आहे? पुत्रावर लादण्यात आले, देवावर लादण्यात आले. प्रेज द लॉर्ड. आणि देव म्हणतो ते मुकुट शापाचे, क्रोधाचे, सर्व प्रकारचे अन्यायाचे, वेदनाचे, क्लेशाचे मी आपल्या मस्तकी घेतो आणि तुला मी हे 5 मुकुट देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तू या मुकुटासाठी नव्हे तर तू ह्या 5 मुकुटांसाठी या जगामध्ये आलेला आहे. आणि ते जर तुला मुकुट घ्यायचे आहे, हे मुकुट, ते काट्यांचे मुकुट आयुष्यभर तू जगलेला आहे, वेदना आणि क्लेशामध्ये तू जगलेला आहे. आता समय आलेला आहे की ते मुकुट जे मी तुझ्यासाठी ठेवलेले, हे मुकुट तुझ्यासाठी ठेवले नव्हते, ते मुकुट मी आपल्या मस्तकी घेतले. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये तुला जर मी ते मुकुट देत आहे, तर ते मुकुट कोणाच्या पायाचे ठेवायचं? तुला येशूच्या पायाचे. का ठेवायचे? कारण की त्यांनी आमच्यासाठी काट्यांचा मुकुट आणि शाप आणि वेदना आणि पित्याचा क्रोध याचा प्याला पिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, त्यांनी आपला स्वर्गीय मुकुट बाजूला ठेवला आमच्यासाठी या जगामध्ये येत असताना, आणि आमच्यासाठी कोणता मुकुट स्वीकार केलेला आहे? काट्यांचा मुकुट. यासाठी की आम्ही त्या काट्यांपासून मुक्त होऊन त्या वैभवी मुकुटाकडे जावं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी प्रियांनो, आज जर तो देव, आज जर येशू तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा करतो की तुम्हाला मुकुट मिळावा, तर तुम्हाला त्याला काहीतरी देण्याचा समय आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी आणि सगळे जर म्हणतात सुरुवातीचा समय जो असतो वर्शिपचा, काय असतो? प्रभूला
देण्यासाठी असतो. आताच आपण वाचलेलं आहे की दिव्यदूत, सैन्य, वडीलजन हे सर्व स्तुती आणि धन्यवाद करत आहे. प्रेज द लॉर्ड. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद असो. जे लोक ह्या जगामध्ये उपासना आणि स्तुती करण्यामध्ये इंटरेस्टेड नाही ते कसे काय तिकडे जातील याच्याबद्दल फार काही लॉजिक, फार काही फॅक्ट्स, फार काही डिबेट करण्याची गरज आहे का मला सांगा. आणि नुसतं रविवारच्या दिवशी नाही तर दररोज करणं गरजेचं आहे. कारण की इथे काय लिहिले ते रात्रंदिवस न थांबता ते कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, 7/24 7 दिवस 24 तास. आता हे जगामध्ये आहे, तिथे नाही, परंतु तेच करत आहे. परंतु आम्हाला 24 मिनिटं देखील आराधना करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. या मंदिरात येशू आहे की नाही सांगा बरं. येशू बाप आहे की नाही. येशू बाप तुमची आणि माझी प्रार्थना बघत, ऐकत आणि आहे की नाही. मग मग आहे तर मग त्याची आराधना करायला नको का. करायला पाहिजे ना. आम्ही जिथे दोघं किंवा तिघे त्याच्या नावाने एकत्र असतो तिथे येशू असतो की नाही. मग तेव्हा आम्ही नाहीच करत. आपल्या कौटुंबिक भक्ती आम्ही इंटरेस्ट देत नाही. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये गीत, अनेक लोक म्हणतात पाळकता मी गाडी चालवतो तरी गीते गात राहतो, मी स्वयंपाक करत असते तरी गाणे ऐकते आणि गाणे गात राहते, यासाठी की माझा प्रभूचा गौरव आणि प्रभूमध्ये मी टिकून राहावं. प्रेज द लॉर्ड. यस, हे तुमचे आणि माझं जीवन आहे, स्तुती स्तवन. कारण की आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहे तर आकाशामध्ये देखील त्याची स्तुती स्तवन या सर्व गोष्टी निरंतर चाललेल्या आहे. आणि ते चालले असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे की ते सर्व प्राणी पण करतात, निसर्ग पण करतं आणि मनुष्य पण करतं. परंतु सगळ्यात आपल्याला माहित आहे सगळ्यात जात 100% कोण करत आहे. प्राणी आणि निसर्ग. त्यांना लाभ आहे का मुकुटांचा. नाही. ते स्तुती स्तवन पण करत आहे, पक्षी भी गाते मेरी प्रशंसा, सगळं काय करतात. ते येशू बरोबर विश्वासू आहे. निसर्ग देखील देवाची आज्ञा पाळतं की नाही. त्यांना मुकुट आहे का. मुकुट कोणाला आहे. आम्हाला. आम्ही फार धार्मिक आहोत, फार कार्य करतो असं आहे का. परंतु देवाने आपल्या स्वस्वरूपात तुम्हाला आणि मला घडवलं यासाठी की जो मुकुट त्याच्या मस्तकी आहे ते राजपुत्र आणि राजकन्याच्या डोक्यावर देखील असावं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला आता दास म्हणत नाही, मी तुम्हाला निश्चितच गुलाम म्हणत नाही. तुम्ही माझे पुत्र आणि माझी कन्या आहात. ज्या अर्थी तो राजा आहे त्या अर्थी तुम्ही राजकन्या आणि राजपुत्र आहे. आणि राजपुत्र आणि राजकन्याच्या मस्तकावर काय शोभतं, काय शोभतं. आणि ते घेण्यासाठी आज तुम्ही आणि मी तयार आहोत किंवा नाही. आणि जर तुम्ही आणि मी तयार नाही आणि तिकडे गेल्यानंतर तुमचा हात रिकामा असणार. सगळे लोक काही ना काही देतील, सगळे काही ना काही देतील. मस्तकावरचे मुकुट उचलून उचलून पित्याच्या समोर ठेवतील. तुमचे आणि माझे हात रिकामे असणार. आम्हाला काही देता येणार नाही. आणि त्यावेळेस तुम्हाला आणि मला पस्तावा होईल की का मी देवाची आज्ञा पाळणार नाही. काय असं काय घडलेलं होतं. कारण की मी जे काही सेवा कार्य केलं होतं, मी काही जी जबाबदारी जगामध्ये पार पाडली ती भुष्याप्रमाणे होती. ती अग्नीच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या समय जेव्हा परीक्षा झाली ती जळून राख झाली. त्याच्यातून काही देखील रिझल्ट मिळालेला नाही. आणि संत पौल म्हणतो तरी तो वाचेल, तरी तो वाचेल, त्याला देखील संधी मिळणार आहे, परंतु त्याला मुकुट मिळणार नाही. आज प्रियांनो तुम्हाला पहिला मुकुट कोणता मुकुट सांगितला, परत एकदा रिवाइज करूया आणि संपूया. जीवनाचा मुकुट कोणाला मिळणार आहे सांगा बरं. लिहून घ्या, विसरून गेलं. कोणाला मिळणार आहे. रक्त साक्षी. हर्ष पाची मुकुट घे. रक्त साक्षीला मिळणार आहे. दुसरा कोणता मुकुट आहे. गौरवाचं मुकुट. हे कोणाला मिळणार आहे. जे मंडळीचे पाळक, एल्डर्स, सेवेकरी, लीडर्स किंवा माता पिता जे आघाडीवर आहे, धनी आहे, त्यांना ह्या मुकुटाचा लाभ मिळणार. तिसरा मुकुट आहे आनंद, द क्राउन ऑफ रिजॉइसिंग. आणि तो मुकुट कोणाला मिळणार आहे. सुवार्तिकाला, जे सुवार्ता इतरांना गाजवतात त्यांना. चौथा मुकुट कोणता आहे. नीती महत्वाचा मुकुट. आणि हा मुकुट कोणाला, जे त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असतात, ते मंदिरात येतात, ते स्तुती करतात, सेवन आणि देवाच्याकडे आपली दृष्टी लावतात, त्याला बघून आनंदित होतात आणि त्याच्या कार्य त्यांना प्रिय आहे. ते धार्मिक लोक आहे आणि ते धार्मिक लोकांना. आणि शेवटला मुकुट जो आहे तो अविनाशी मुकुट आहे. आणि तो कोणाला मिळणार आहे. ते शेवटला मुकुट कोणाला आहे. जे काय करतात.
इंद्रिय दमन करणारे, इंद्रिय दमन लिहून घ्या, विसरू नका. इंद्रिय दमन करणारे जे आहे, जे म्हणतात मला पैसा मिळाला नाही, मला धन मिळालं नाही, मला टीव्ही बघायला मिळालं नाही, मला मॉलमध्ये फिरायला मिळालं नाही, मला मुलाबाळांबरोबर आनंद करता आला नाही, मला कुटुंबाचा आनंद मिळाला नाही, नो इश्यू. परंतु माझ्या येशूला मी आपल्या जीवनात प्राधान्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व काही गमवलं आणि आत्मा गमवला तर काय ना, मी सर्व काही मिळवलं पण आत्माच नाही जर मी टिकू शकलो तर काय. मग येशू हे नाही म्हणा सगळं काही सोडून द्या, पण येशू म्हणतो मला तू माझ्या जीवनामध्ये प्राधान्य दे. आणि अशा प्रकारचे लोक जे आहे त्यांना कोणता मुकुट मिळाला आहे, आणि या मुकुटाला घेऊन आपण काय जाणार आहे, येशू के शरण स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे और धन्य हो जाएंगे. और पिता को क्या देंगे आपण, मुकुट त्याच्या समोर सादर करणार आहोत. आणि जेव्हा आपण ते मुकुट सादर करणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा गौरव होणार आहे की प्रभू तुझ्या कृपेमुळे, तुझ्या अनुग्रहामुळे जे तू मला निवडलेलं आहे, त्यामुळे मला आज जो मुकुट मिळाला त्याच्यासाठी मी पात्र नाही, परंतु देवा योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभू, मेरे प्रभू येशू तूच योग्य आहे या मुकुटाचा आहे. त्यामुळे हे मुकुट मी तुझ्या चरणी ठेवतो. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण दान अर्पणासाठी जात असताना देखील आपले दान प्रभूला देणार आहोत. आज प्रभू आम्हाला संधी देते की आपण दानाच्या द्वारे त्याचा गौरव करावा. आज प्रभू आपल्याला संधी देते की आपण इतरांसाठी प्रार्थना करून त्याचा गौरव करावा. आज प्रभू आपल्याला संधी देत आहे की आपण आपल्या समयाचं दान करावा. आज प्रभू आपल्याला संधी देते की आपले मुलं बाळ त्याला देवाला सेवेसाठी समर्पित करावा. या सर्व गोष्टी जर देव तुम्हाला आणि मला देत आहे तर निश्चितच ही बाब तुम्ही जाणून घ्या की प्रभू आम्हाला जर चालवत आहे, घडवत आहे, तर प्रभूची सेवा करत असताना आपण देणारे व्हावे, न देणारे नव्हे. प्रार्थना करू. प्रभूला धन्यवाद देतो, स्तुती आणि गौरव देतो, कारण की परत एक वार 5 मुकुटांच्या द्वारे तू आमच्या जीवनामध्ये खरोखर उठला आहे. तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. परत एक वार या गोष्टीची जाणीव दिली की पवित्र पित्या ह्या जगामध्ये जे काही आम्ही तुझ्यासाठी करत आहोत ते फुकट नाही, त्याच्यासाठी काही गोष्टी नेमून ठेवलेल्या आहे. तर 5 मुकुटाचा जेव्हा आम्ही विचार करतो, खरोखर आज आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की येशू तुझं आगमन जवळ आहे. ते सदा काळासाठी ठेवले गेलेले नाही. लवकरच ती संधी जी आहे ती आम्ही संपताना बघणार आहोत. हो पित्या, आज ती संधी जिवंत आहे, कारण की येशूचं आगमन झालं नाही, परंतु एकदा येशू आला, त्याची मंडळी अंतरात गेली, तर पित्या ती संधी आमच्या जीवनातून निघून जाणार आहे. तेव्हा आज आम्ही त्या संधीचा लाभ घेणार काय याचा विचार आम्ही करत असताना खरोखर पित्या आम्ही हात वर करून म्हटलंय की मला तो मुकुट हवा पित्या, परंतु त्या मुकुटानुरूप माझं जीवन नाही, तर मी परत एक वार आत्मपरीक्षण करावं. मी त्या मुकुटाच्या साठी काट्यांचा मुकुट घेणारा येशूच्या वधस्तंभाच्या पाशी येऊ आणि म्हणणार प्रभू मी चुकलो आहे, प्रभू मी तुझी योजना पूर्ण केली नाही, प्रभू मी दोषी आहे, प्रभू मी पापी आहे, तू मला क्षमा कर. तो आमच्या जीवनातले संकट, समस्या, आजार, विकार, व्याधी, शाप ह्याचे सर्व प्रॉब्लेम दूर करणार आहे आणि आम्हाला त्या मार्गाने घेऊन जाणार आहे जे मार्गाने येशू चालला. येशू मेला, परंतु पित्या आम्हाला जीवन आणि युगानुगाचं जीवन दिलं. येशू पुनरुत्थित झाला, पित्याकडे गेला आणि तो आम्हाला देखील पित्याकडे घेऊन जात असताना, तो आमच्यासाठी जागा आणि मुकुट दोन्ही देत असताना, येशू तो मुकुट तुझ्या चरणी ठेवण्याचा मोठा आनंद, तो जगामधला सर्वोत्तम आनंद आहे. पित्याला बघण्याच्या आनंदाच्या नंतर पित्याला देण्याचा आनंद जर पित्या आपल्या जीवनामध्ये मिळवत आहोत तर पित्या तुला धन्यवाद असो. आणि आज परत एक वार या वचनाच्या द्वारे ऐकणारे प्रत्येकाच्या जीवनात कार्य केलं. दुःख, क्लेश, संकट, समस्या, वादळ येशूच्या नावात दूर कर. ऑनलाईन असो, ऑफलाईन असो, प्रत्येकाला तू जीवन, शांती व तारण दे प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. ह्यावेळेस एक गीत सादर करतील ब्रदर कदम आणि त्या